नमस्कार, मी प्रेरणा भालेराव। आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही लाईव्हचं बातमीपत्र। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। आपण जे उपोषणाला बसले, आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? सर, हे जे उपोषण आज आम्ही धरलेले आहे हे जवळपास विषय आहे 2 महिन्यापर्यंतचा। आज जवळपास 2 महिने झालं या विषयासाठी मी कलेक्टर ऑफिसपासून पंचायत समितीपर्यंत सीओ साहेबांपर्यंत सगळ्यांना तक्रारी केलेल्या आहे। त्यांच्याकडनं एकही संदर्भात म्हणजे एका साधारण पत्र सुद्धा त्यांच्याकडनं मला देण्यात आलेलं नाही। हा जो विषय आहे हा आहे मनरेगा अंतर्गत आम्ही जे सिंचन विहिरी केल्या हा विषय त्याच्याबद्दल आहे। त्याच्यातले जे अकुशल पेमेंट होतं ते जवळपास एक सव्वा लाख रुपये जवळपास आम्हाला भेटलेले आहेत। टोटल अकुशलचं बिल होतं 3,33,000 रुपये। ते उर्वरित जे पैसे आहेत 2-2.25 लाख रुपये जे आम्हाला देणं आहे शासनाने ते देण्यात आलेलं नाही आहे। त्याचं कारण असं त्यांनी सांगितलं की मनरेगाच्या अंतर्गत जे येणारे कामं आहेत, आता जी स्कीमचं नाव बदललेलं आहे VBG रामरेगा झालेलं आहे, ती स्कीम आता चेंज झाल्यामुळे तुमचे मस्टर काढता येत नाहीत असं त्यांनी मला सांगितलं। मग ज्या वेळेस मी त्यांना असं विचारलं की त्याचं एखादी परिपत्रक असेल शासनाचं ते तुम्ही मला द्या, तर त्यांनी ते परिपत्रक आजपर्यंत देखील मला दिलेलं नाही आहे। मग आपली मागणी एवढीच आहे की जे काही देयक रक्कम आहे माझी ती मला भेटावी आणि त्याचसोबत जे कोणी माझ्यासोबत हे जे प्रकार घडलेले आहेत 2 महिन्यापासून मस्टर न भरणे, पंचायत समितीचा भोंगळ कारभार, प्रत्येक गोष्टीसाठी यांनी पैसे मागणे, ह्या सगळ्या गोष्टीच्या पूर्वपणे प्रत्येक माणूस जो जबाबदार असेल त्या माणसाला शासनाने काही ना काहीतरी कारवाई करणं फार गरजेचे आहे। कारण की हा विषय फक्त माझा एकट्याचा नसून आज लोहा तालुक्यामध्ये जवळपास 1500-1600 लोकांची ह्याच मागण्या आहेत। फक्त आज मी एक शिकलेला तरुण असल्यामुळे, एक होतकरू तरुण असल्यामुळे आज शेतीकडे वळालेलो आहे आणि माझी ही अवस्था ह्या माणसांनी केलेली असल्यामुळे मी स्वतः या विषयाकडे पूर्णपणे गांभीर्याने बघत आहे। याला प्रमुख अधिकारी कोण जबाबदार आहेत असं सांगता? माझ्या निदर्शनात आलेले आहे माझ्या गावातील किरोडा ग्रामपंचायत आणि त्याचसोबत तिथले जे काही अधिकारी असतील त्याचसोबत BDO साहेब यासाठी प्रमुख जबाबदार असं मी समजतो। आता हे आमचे दुसरा दिवस आहे, माझा म्हणजे दुसरा दिवस आहे। कालची 4 तारीख हे माझं उपोषणाची तारीख होती। याच्यासाठी पूर्णपणे आम्ही डॉक्युमेंटेशन केलेलं आहे। 4 आणि आजचा 5वा दिवस आहे। ज्या प्रकारे मी त्या बॅनरवर लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता की 3 दिवसाच्या नंतर जे पाणी प्राशन आहे ते सुद्धा मी सोडणार आहे। जर या शासनाची कातडी जर गेंड्यासारखी झाली असेल, त्यांना जर आमचा आवाज ऐकू येत नसेल तर काही हरकत नाही, आम्ही इथं आपला जीव सोडायला तयार आहोत। असिस्टंट BDO आले होते। त्यांचं म्हणणं होतं की तुमचे कुशलचे पैसे तेवढे भेटतील, बाकीचे भेटणार नाहीत। त्यांनाही मी तीच मागणी केली की तुमच्याकडे परिपत्रक असेल तर ते मला द्या, ते त्यांनी देण्यात आलेलं नाही। आणि मग ते बोलले तुम्ही हे पत्र घेणार नाही का? मी बोलले माझ्या जोपर्यंत समाधान होणार नाही तोपर्यंत मी कोणताही पत्र घेणार नाही असं मी त्यांना विचारपूस केली। त्यानंतर ते इथून निघून गेले। प्रमुख मागण्या नेमक्या कोणत्या? आमचे जे देयक रक्कम आहे ती रक्कम देण्यात यावी। जो कोणी अधिकारी किंवा जे कोणी माणसं आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यांच्यामुळे ह्या भानगडी घडलेल्या आहेत त्यांना कडक शासन व्हावं ही आमची प्रमुख मागणी राहील। यामध्ये काही भ्रष्टाचार झाला असा काही आपला आरोप आहे? पंचायत समितीतला भोंगळ कारभार हा लोहा तालुक्यातील प्रत्येक माणसाला माहिती आहे। तुम्ही एका रस्त्याच्या लहान मुलाला जरी विचारलं तरी तो तुम्हाला सांगू शकतो किती टेबलाला किती पैसे लागतात। मग हा मी सांगण्यात काही नवीन नाही। जर एखाद्याला शोधायचंच असेल तर त्यांनी माझी बँक स्टेटमेंट शोधावी। त्या बँक स्टेटमेंटमधून आपण कोणाकोणाला पैसे दिलेले आहेत ते तुम्हाला माहिती पडून जाईल।